कुछ चीज़ें टाइम के साथ बदलती है, कुछ चीज़ें हमारे विचारों पर डिपेंड करती है और इसमें जो सारा खेल है वो है हमारे विचारों का कि हम क्या सोचते हैं, कैसे सोचते हैं, उस पर ही हमारा कल डिपेंड करता है। जो हम आज सोचते हैं वही हम आज काम करते हैं और हम जो आज काम करते हैं उसका ही रिझल्ट हमें कल मिळता आहे। नमस्कार सुसज्ज पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आजकाल विद्यार्थी शाळेमध्ये जातात आणि ट्युशनमध्ये सुद्धा जातात। मुलांना शाळेमध्ये 7 ते 8 तास शिकवलं जातं आणि ट्युशनमध्ये 4 ते 5 तास शिकवलं जातं। म्हणजे ऐकूनच मुलं जवळपास एका पूर्ण दिवसामध्ये 11 ते 12 तास फक्त दुसऱ्याकडून शिकत आहेत। आणि दुसऱ्याकडून शिकूनही मुलं स्वतःहून घरी अभ्यास करतात का, किंवा घरच्या अभ्यासामध्ये मोबाईलच्या व्यतिरिक्त स्वतःहून पुस्तकाचा यूज करतात का, पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करतात का, हे तेवढंच महत्त्वाचं आहे। पालक अभ्यास कर बाळा, अभ्यास कर, आणि आपण असं कितीही म्हटलं तर मुलं फक्त पुस्तकं घेऊन बसतात, पण खरंच मनापासून अभ्यास करतात का? खरंच त्यांचा अभ्यास परिपूर्ण होतो का? मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना शिकवलेलं परिपूर्ण समजते का? किंवा आपण ट्युशन लावतो तर का लावतो? कारण जे शाळेमध्ये समजलेलं नाही आहे हे मुलांना ट्युशनमध्ये समजावं याच्यासाठी आपण मुलांना ट्युशन लावतो, पण तिथं पण त्यांना तेच शिकवलं जातं जे त्यांना ट्युशनमध्ये शिकवतात ते शाळेमध्ये शिकवतात, आणि जे शाळेमध्ये शिकवतात तेच ट्युशनमध्ये शिकवतात। दोन्ही ठिकाणी शिकवण्याची पद्धत सारखी आहे, दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या सारखी आहे, आणि दोन्ही ठिकाणी डेस्क बेंच चॉक आणि टॉक सारखा आहे। मग विद्यार्थ्यांना घरच्या अभ्यासाचा पर्याय काय? तर घरच्या अभ्यासाचा पर्याय म्हणून आणि विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी सक्सेस की घेऊन आली आहे। सक्सेस की घेऊन आली आहे अभ्यासाची शास्त्रीय पद्धत। अभ्यासाची शास्त्रीय पद्धत